सर्वांना माझा नमस्कार आणि जय शिवराय सर्वांना। आज आपण मस्त कुरकुरीत एकदम फिंगर चिप्स बनवले होते। तुम्ही बघू शकता ते किती भारी दिसतात। मला तर बघूनच एकदम छान वाटत होतं की एकदम भारी झाले होते ते प्रॉपर एकदम। पण त्याआधी आपण मस्तपैकी सकाळी उठल्यावर नाश्ता केला होता। नाश्त्यामध्ये आज पण डोसाच बनवला होता आणि शर्विलचा भरपूर दिवसांचा पेंडिंग होमवर्क राहिला होता। पहिले तर त्याने झोपूनच सुरुवात केली होती अभ्यास करायला, कारण की लहान मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, सगळ्यांच्याच लहान मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो माझ्या मते। मग त्यानंतर मी त्याला दिला तो स्टडी टेबल अभ्यासासाठी। तर त्यानंतर तो मला सांगत होता की माझा गुडघा दुखतोय मम्मा। आता अभ्यास आणि गुडघ्याचा काही संबंध नाही, पण त्याचा दुखत होता। आणि मग शर्विलच्या पप्पांनी काल मस्त संडे असल्यामुळे गाडी धुवून काढली एकदम भारी। आणि त्यानंतर मी लगेचच गेली मम्मीकडे, जरा काम होतं माझं। मम्मी जवळ असल्यामुळे मी कधीही जाते आणि कधीही येते, त्यामुळे मग मी सगळं काम उरकल्यानंतर गेले होते मम्मीकडे माझ्या कामासाठी। आणि परत रिटर्न आल्यानंतर त्यानंतर शर्विलला मी खरबूज कट करून दिलं। त्याला खरबूज म्हणजे त्याला सगळेच फळं खूप आवडतात। आणि मग नंतर त्याला झोप आली नव्हती तरी पण मी त्याला घेतलं जवळ आणि म्हणलं थोडं झोपावं, पण तो काय झोपला नाही। त्याचं काही ना काहीतरी चालूच होतं, मम्मा मला दूध दे, मम्मा मला हे दे ते दे। मग त्याला दूध आणून दिलं। ही बॉटल मी खास शर्विलसाठी डीमार्ट मधून ह्यामुळे आणली होती की तो आवडीने त्यामध्ये दूध पिल, पण तो काय दूध कधीच पित नाही, त्यामध्ये खूप क्वचित कधीतरी दूध पित होतो। आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो तळेगावला, माझं एक काम होतं म्हणून शर्विलचे पप्पा, मी आणि शर्विल आम्ही तिघं पण गेलो तळेगावला। काम काय बघा, माझं जे गळ्यातलं आहे त्या गळ्यातल्याची तुटली होती एक कडी। खूप दिवस झाले नाही गळ्यातलं घेऊन, पण लगेचच त्याची कडी तुटली। ते नीट करायला गेलो होतो पण ते काम काय आपलं झालं नाही। त्यानंतर मी आले घरी आल्यानंतर शर्विल आणि शर्विलचे पप्पा असे हॉलमध्ये बॅडमिंटन खेळत होते। आता आपला हॉल मोठा असण्याचा फायदा हा आहे की शर्विल तिथं सायकल सुद्धा खेळू शकतो आणि हे असं बॅडमिंटन पण खेळतो आणि बॅट बॉल पण खेळतो तो कधी कधी। त्याआधी मी तुम्हाला सांगते की मी फिंगर चिप्स कसे बनवले होते। हे असे छोटे छोटे फिंगर चिप्सचे काप करून घेतले होते मी, एकदम बारीक बारीक, जास्त नाही, करंगळी एवढे एकदम। आणि त्यानंतर त्याला चांगलं धुण्यासाठी मी घेतलं होतं, मस्तपैकी व्यवस्थित धुवून घेतलेलं मी त्याला। धुतल्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये टाकलं होतं कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट टाकलेलं, जरा छान चव येते लाल तिखट टाकलेलं की, आणि कलर पण येतो चांगला। आणि त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ, आणि त्यात पाणी थोडं पण ऍड करायचं नाही। जे तुम्ही बटाटा धुवून उरलेलं जे खाली पाणी मॉइश्चर पकडलेलं असतं बटाट्याने, फक्त तेवढंच। मग त्यानंतर असं प्रॉपर त्याला मिक्स करून घ्यायचं सगळीकडनं, थोडं थोडं पाणी खाली सुटतं तरी पण। आणि मग हे मिक्स केल्यानंतर लगेचच आपण जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर जास्त ओलं होऊन जातं। लगेचच तळायला चालू करून घ्यायचं। तुम्ही बघू शकताय तळल्यानंतर हे कसं दिसतं, एकदम भारी झाले होते। लहान मुलांना तर खूप आवडतात। माझ्या घरी तर हे सगळ्यांचे फेवरेट आहेत फिंगर चिप्स। म्हणजे शर्विलचे पप्पा कंपनीतून आले की मी त्यांना बऱ्याचदा फिंगर चिप्स बनवून देते, कारण की त्यांना खूप आवडतात। त्यानंतर मी हे मुलांना दिले होते, ते बघा तुम्ही किती आवडीने खात आहेत। आपल्या घरी हा पाहुणा आला होता ऍक्च्युली, त्यासाठी आपण ते फिंगर चिप्स बनवले होते। थँक्स फॉर वॉचिंग।